असं कोणतं यंत्र आणलं अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जेव्हा मी बातमी अ, बघितली, तेव्हा मी अ, निवडणूक आयुक्त कार्यालयात एका अतिशय वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क केला. तर त्यांनी मला अधिकृत माहिती अशी दिली, महाराष्ट्रात कुठेही असं यंत्र वापरलं जात नाहीये. मुंबईमध्ये ईव्हीएम मशीन जे व्यवस्थितपणे डिस्प्ले दाखवण्यामध्ये कुठं कमी पडल्या, तेव्हा मात्र हे यंत्र घेऊन तो डिस्प्ले स्पष्ट दिसावा इतक्यापुरतं मर्यादित आहे. यांच्या ज्ञानावर हसावा की रडावं आणि यांच्या अभ्यासावर हसावा की रडावं असं एका अर्थाने बिनडोकपणाची विधानं हे लोक करतात. राज ठाकरे यांना पुन्हा माझा सल्ला आहे की आपले सल्लागार हे आपल्याला फसवतायत, कुठेतरी आपला अभ्यास कच्चा होतोय. याआधीही कोणाच्या घरी उमेदवाराला किंवा कोणाला जाण्यापासून बंदीच नाही, कधीच नव्हती. आणि राज ठाकरे म्हणतात तसं जर बंदी असती तर एखाद्या उमेदवाराला स्वतःच्या घरी जाणं पण अडचणीचं झालं असतं. आपल्या पराभवाची कारणं शोधण्यासाठी नवनवीन कारणं काहीतरी शोधून काढा. राज ठाकरे धंदे बंद करा अशी तुम्हाला विनंती आहे. निवडणूक आयोगाने जी राजकीय पक्षांची जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर फॉलो केलेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाबद्दल संशय व्यक्त करू नये. त्यांना त्यांचा आता पराभव दिसून आलेला आहे. त्यामुळे पराभव दिसून आल्या कारणामुळे आज देवाच्या धावा करत आहेत, मंदिरात जात आहेत आणि विविध निवडणूक आयोगाची संदर्भातली कारणं सांगत आहेत. त्यामुळे त्यांनी आता त्यांचा पराभव स्वीकारला आहे आणि पराभवाच्या मानसिकतेतून हे सर्व त्यांचं वक्तव्य